हम कोरोना के समय भी एकजुटता से ऐसी चुनौतियों का सामना कर चुके हैं। अब हमें फिर से उसी तरह तैयार रहने की आवश्यकता है। मोदीजी या व्हिडिओमधून म्हणतायत की कोविड सारख्या परिस्थितीचा आपण सामना केला, अशी परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे। नक्की मोदीजी म्हणतायत काय या व्हिडिओतून आपण जाणून घ्या। आपल्या सर्वांना माहित आहे की इराण, इस्रायल आणि यूएसच्या युद्धामुळे जगातला सर्वात इम्पॉर्टंट रिसोर्स हा डिस्टर्ब झालेला आहे, तो म्हणजे क्रूड ऑइल सप्लाय। या वॉरमुळे क्रूड ऑइलचे प्राइसेस वाढत चालले आहेत। इंडियन रुपीज हा वीक होत चालला आहे, तो साधारणतः 94 रुपीज पर्यंत पोहोचलेला आहे। इंडिया हा साधारणतः 85 to 88% क्रूड ऑइल हा इम्पोर्ट करतो। जर क्रूड ऑइलची प्राइस जास्त असेल आणि इंडियन रुपीज जर वीक असेल तर आपल्याला महागात आपल्याला क्रूड ऑइल विकत घ्यावं लागेल। ऑइल जर महाग झालं तर पेट्रोल, डिझेल, गॅस, ट्रान्सपोर्टेशन, हॉटेल, रेस्टॉरंट, फ्लाईट्सचे कॉस्ट वाढून जातील। शेवटी काय, आपला मंथली बजेट वाढणार। कोविडमध्ये इन्कम प्रॉब्लेम होता, पण या वॉरमुळे आपले एक्सपेन्सेस प्रॉब्लेम होतील। कोविडमध्ये जॉबची रिस्क होती, बिझनेसेस बंद होते, पण यावेळेला तुमचे जॉब तर चालू होतील पण तुमचे एक्सपेन्सेस वाढतील। तर या सिच्युएशनमध्ये काय केलं पाहिजे? पॅनिक न करता तुम्ही स्वतःची फायनान्शियल प्लॅनिंग करणं खरंच गरजेचं आहे। जर तुम्हाला स्वतःची फायनान्शियल प्लॅनिंग करायची आहे तर मला कमेंट करा FP, मी तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंगची PDF शेअर करेन।